सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। शुभ संकल्पांच्या उजळीला सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराय, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांशी आभाळ झुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय आणि या महन मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून युवक क्रांती गणेश मंडळ मनमाड उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे। कैलासवासी दिलीपदादा पाटील, माजी नगराध्यक्ष मनमाड नगर परिषद मनमाड यांच्या प्रेरणेनं सुरू झालेलं युवक क्रांती गणेश मंडळ यंदा 47व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे। प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला भव्य देखावा महाबली हनुमंतांचं विराट रूप दर्शन, महाबली हनुमंतांचं विराट रूप दर्शन त्रेता युगाचा सुवर्ण काळ उजाडला होता। लंकेच्या रणांगणावर धर्माचा विजय आणि अधर्माचा संहार करून अयोध्येचा राजा म्हणून प्रभू श्रीराम आपल्या पावन नगरीत विराजमान झाले। धर्म संस्थापनेसाठी, लोककल्याणासाठी आणि सद्धर्माच्या कीर्तीचा प्रसार करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी अश्वमेध यज्ञाचा संकल्प केला। यज्ञाग्नी पेटला, मंत्रोच्चार घुमले आणि सुवर्ण शृंगार केलेला, गळ्यात रत्नहार घातलेला तेजस्वी यज्ञाश्व सोडण्यात आला। तो अश्व प्रभू श्री रामांच्या सामर्थ्याचं आणि सार्वभौमत्वाचं प्रतीक होता। ज्याच्या वाटेत येईल त्याला प्रभू श्री रामांच्या आधिपत्याचा स्वीकार करावाच लागणार होता। भूमंडळावर राजे, महाराजे, क्षत्रिय वीर, सेनापती कोणाच्याही मनात त्या अश्वाला अडवण्याचं धाडस नव्हतं। तो अजेय वेगानं सर्व दिशांनी भ्रमण करत होता आणि एक दिवस तो पवित्र अश्व वनरम्य प्रदेशातील एका शांत आश्रमभूमीत पोहोचला। तिथे भूमिकन्या जनक नंदिनी सीतेचे 2 पुत्र लव आणि कुश हे धनुर्विद्येचे अद्वितीय पारंगत, तेजानं तळपणारे तरुण त्या अश्वाला पाहून थबकले। सुवर्ण मानेचा, तेजाळलेल्या नेत्रांचा तो अद्वितीय घोडा त्यांच्या बाल हृदयाला भुरळ घालू लागला। ते त्याच्याशी बोलू लागले, खेळू लागले, त्याच्या अंगावरचे शुभ्र केश स्पर्शून पाहू लागले। क्षणातच त्यांच्या मनात निश्चय दृढ झाला, हा अश्व आपण आपल्या आश्रमात नेऊया, रत्नासारख्या घोड्याचं रक्षण करूया। नवदादा, किती तेजस्वी आहे हा, याच्या नेत्रात जणू सूर्याची प्रभा आहे। ये पाहूया याचे सामर्थ्य। अरे वीर अश्वा, धाव! वा, माझ्या शब्दाचा अर्थ याला कळला। उभं राहा, शांत राहा, तुझे कान हलवू बघू। दादा, हा तर आपला मित्र झाला, आपण याला आपल्या आश्रमात नेऊया, आपल्या मातेला दाखवूया, तिचं मनही या अश्वाला पाहून आनंदित होईल। हो, या अलौकिक अश्वाला आपण भेट म्हणून आपल्या मातेच्या चरणांची अर्पण करू। थांबा वीर बालकांनो, हा अश्व कुठे नेत आहात? हा अश्व आम्ही आश्रमात नेतो आहोत, याला पाहून आमचं हृदय आनंदित झालं आहे। होय, हा आमचा पाहुणा होय आणि आमच्या मातेचं सौख्य वाढवेल। हा अश्व अश्वमेध यज्ञाचा आहे।
तो केवळ भ्रमणासाठी सोडलेला आहे. याला अडवणं म्हणजे यज्ञाच्या संकल्पाला आव्हान देणं आहे. जर हा अश्व एखाद्या वीराच्या हाती आला तर तो त्याला रोखू शकतो. हेच ना अश्वमेधाचे नियम. आणि आम्ही धनुर्विद्येत निपुण या अश्वाला अडवत आहोत. अरे वीर बालकांनो, माझे वचन ऐका. मी अयोध्येचा राजा, रघुकुल नायक दशरथ नंदन राम. हा अश्व माझ्या अश्वमेध यज्ञाचा दूत आहे. याला सोडा आणि माझा आशीर्वाद घ्या. तुम्हीच ना तेरा लोकांच्या बोलण्यावर, लोकांच्या शंकेवर स्वतःच्या पत्नीला वनवासाला पाठवणारे. जनक नंदिनी भूमिकन्या, जिच्यासाठी आपण राक्षस राजाचा संहार केला, तिचाच त्याग करणारे. असा राजा आम्हाला धर्म शिकवणार, असा राजा आम्हाला शौर्य शिकवणार. हे तेजस्वी बालकांनो, राज्य चालवण्याचा धर्म कठोर असतो. राजा केवळ पती नसतो, तो जनतेचा पालकही असतो. माझ्या पत्नीचा त्याग हा माझा विजय नव्हता, तो माझ्या हृदयावरचा घाव होता. तुम्ही अजून बालक आहात. धर्माच्या या कठीण मार्गाची तुम्हाला अजून जाण नाही. तरीही मी सांगतो, हा अश्व सोडा आणि या युद्धाला अंत द्या. नाही, आमच्या गुरुदेवांनी आम्हाला शिकवलंय, धर्म हा केवळ वंशाचा नसतो, तो सत्याचा असतो. हा अश्व आम्ही अडवला आहे आणि अश्वमेधाच्या नियमाप्रमाणे तुम्ही किंवा तुमचे प्रतिनिधी आमच्या धनुष्यापुढे उभे राहिलेच पाहिजे. आम्ही या धनुर्विद्येत पारंगत आहोत. गुरुकृपेनं आणि मातृ आशीर्वादानं आम्ही अजेय आहोत. जर तुम्हाला हा अश्व हवा असेल तर युद्ध करा, नाहीतर आमची विजयश्री मान्य करा. बालकांनो, तुमच्या डोळ्यात मला विलक्षण सामर्थ्य दिसतंय. तरीही तुमचा हा हट्टीपणा तुम्हाला रणांगणावर नेणार आहे. ठीक आहे, क्षत्रिय वीर कधीच रणांगणाला पाठ दाखवत नाहीत. तुम्ही युद्ध हवे म्हणता तर मीही तयार आहे. छान, अतिउत्तम. मग वाजू दे रणभेरी. आज पाहू आमच्या बाणांचा वेग रघुकुलातील श्रेष्ठ योद्ध्याला रोखतो की नाही. मनातील शांतता एका क्षणात भंगली. आकाश काळवंडलं, विद्युल्लता थैमान घालू लागल्या. वाऱ्याचा वेग रणभेरीच्या गजरात मिसळून साऱ्या भूमीवर एक विचित्र थरथर पसरवू लागला. बाण सज्ज झाले, प्रत्यंच्या ताणल्या गेल्या. एका बाजूस धर्मसंरक्षक अयोध्याधीश प्रभू श्रीराम, तर दुसऱ्या बाजूस भूमिकन्या सीतेचे तेजस्वी पुत्र लव आणि कुश. इतक्या वाऱ्यासारखा पण पर्वतासारखा स्थिर एक महामानव रणभूमीकडे धावला. आणि तो म्हणजे पवनपुत्र महाबली श्री राम प्रभूंचा अखंड सेवक श्री हनुमान. वीर बालकांनो, धनुष्य खाली ठेवा. या रणात तुम्ही उभे आहात. त्या पुरुषासमोर स्वर्गातील देवताही नतमस्तक होतात. प्रभू श्री रामांशी युद्ध करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा गर्व. आणि तुम्ही कोण? आमच्या वाटेत येऊन नायकासारखं भाषण करणारे. बालका, मी अंजनी पुत्र पवन सूत, लंकेत वणवा पेटवणारा, गिरिराज पर्वत उचलणारा राम भक्त हनुमान. वा लवदादा, म्हणजे हे तेच वानर आहेत तर. जंगलात फळ खात बसायचं, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायच्या आणि स्वतःला वीर म्हणायचं. होय कुश, आणि कधी वेळ मिळाली तर शेपूट गुंडाळून उन्हात झोपायचं. युद्ध म्हणजे तलवार, बाण, रक्त. वानराला ते कसं करणार? बालकांनो, वानराच्या रूपात तुम्ही फक्त केस आणि शेपूट पाहताय. या बाह्य रूपाखालील सामर्थ्य तुम्हाला ठाऊक नाही. मी झेप घेऊन महासागर ओलांडला, गिरिराज हातात धरून धाव घेतली. रावणासारख्या महाबलीचा पराभव करणाऱ्या सेनेत मी अग्रभागी होतो. तुम्ही जे काही केलं ते प्रभूंसाठी केलं. आज प्रभूंच्याच
त्याच विरुद्ध आम्ही उभे आहोत. तुम्ही निघून जा. हा आमचा आणि त्यांचा सामना आहे. बालकांनो, तुम्हाला माहित आहे का तुम्ही कोणाशी सामना करायला निघाला आहात? ज्यांच्या बाणांच्या टोकावर असुरांचा प्राण थरथरला, ज्यांच्या एका शब्दावर पर्वत झुकतात आणि नद्या आपला मार्ग बदलतात, ते माझे प्रभू आहेत. मी तुम्हाला विनंती करतो, हा अहंकार बाजूला ठेवा बालकांनो. आम्ही वीर बालक आहोत, धनुर्विद्येत पारंगत. माघार हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही. ठीक आहे, तर मग एक अट आहे. माझ्या प्रभूंच्या बाणांशी भिडण्याआधी तुम्हाला माझ्या गदेच्या प्रहाराचा सामना करावा लागेल. वानराची गदा? दादा, हा तर खेळच झाला. ठीक आहे, चल पाहूया तुझं विराट सामर्थ्य. बालकांनो, तुम्ही वानर म्हणून माझी चेष्टा केली. आता पहा त्या वानराचं खऱ्या सामर्थ्याचं रूप. जय श्रीराम, जय श्रीराम. कुश, अरे हा तोच आहे का ज्याची आपण जंगलातील वानर म्हणून चेष्टा केली? हा तर संपूर्ण आकाश झाकून टाकतोय. होय रे दादा, हा तर पर्वतापेक्षा उंच. त्याच्या श्वासानं 12 वादळ होत आणि त्याचे डोळे बघ, जणू दोन प्रज्वलित सूर्य. आपण त्याला हसत हसत आव्हान दिलं, पण हा तर महाप्रलयासारखा उभा आहे. कुश हा साधा वानर नाही, हा तोच पवनपुत्र हनुमान, ज्याचे नाव ऐकून राक्षसही घाबरायचे. हो, आणि आज पहिल्यांदाच जाणवतंय खरी ताकद म्हणजे केवळ धनुष्यबाण नव्हे, तर प्रभूंसाठी जगणं, प्राण पणाला लावणं. प्रणाम श्रीराम, प्रणाम हनुमंता. मंडळाचे आधारस्तंभ कैलास